हे हाय गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. तर आज कामावरून आले होते आणि एकटेच होते, तर म्हटलं चला घरातलं काम उरकून घेतलं फटाफट सगळं. त्यानंतर भूक लागली होती, म्हटलं ना का पॅन त्याला भांडी घासायचीच होती सगळी, ती बाजूला त्याने पॅन घेतलं आणि गॅसवर ठेवलं आणि चहा ठेवायला गेले. चहा ठेवायचंच होतं कारण की म्हटलं नाही का काहीतरी तळावा आणि म्हणून मग नाही का चहा ठेवायला गेलं तर त्याचं पाणी एवढं खराब पाणी असं नळाला ते बघवत पण नव्हतं. पण त्यानंतर हे केलं, ते पाणी सोडून दिलं 10-15 मिनटं असंच खाली. पण त्यानंतर स्वच्छ पाण्यात पॅनमध्ये तेल ओतलं आणि एका कडेनं टोप ठेवलं, टोपमध्ये थोडंसं पाणी ठेवलं आणि आता लायटर खराब झालं. खूप दिवसापासून तर लागतच नाही, किती वेळ लागतं, कंटाळले. मग मी काय केलं, थोडंसं कागद घेतलं आणि गॅसला लावून त्यानंतर ते फेकून दिलं आणि मग त्यानंतर त्यामध्ये थोडीशी चहापत्ती 2 चमचे आणि थोडीशी साखर टाकली आणि उकळी येऊन झालं असं एका साईडला ठेवून दिलं. तोपर्यंत म्हटलं तेल तापलं होतं, त्यामध्ये नवीन जे पापड्या बनवल्या होत्या त्या टाकल्या. ती नाही का पापड्याचं तेल तापलं तर पहिल्यांदा, त्यामध्ये एक ताप हे करायला आहे ना टाईम लागला नाही का तळायला. त्यानंतर मी अशा पटापट 2-3 पापड्या आणि वडे पण बनवले होते, तर ते चहासंग खायला खूप छान लागतात नाश्त्यासाठी. तर मी मग त्यामध्ये नाही का तेल तळून घेतलं आणि दूर खूप झाला तर त्यानंतर मी ना काच उघडली. ते काच उघडताना ते छोटीशी काच उघडली आणि त्यानंतर मग परत असे तळून घेतलं कारण की दूर सगळा बाहेर जात होता. बंद करून थोडं चहा उकळला होता. त्यानंतर एकीकडे पीठ घेतलं, पिठामध्ये बरणी ओतली. तर म्हटलं नाही खूपच जास्त झालं, ते थोडंसं काढून ठेवलं परत जास्त प्रमाणात म्हणून. आणि त्यानंतर मी त्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं आणि हळद टाकायलाच गेले तर हळद संपली होती. म्हटलं आता मसाल्याची फोडणी आहे का नाही बघा. त्यामध्ये थोडीशी मसाल्याची हळद टाकलं, ठेवून दिलं. त्यानंतर फिरवायचं घेतलं, त्याच्यामध्ये ठेवलं. थोडंसं पाणी घेतलं, तोपर्यंत चहा उकळतच होता. पाणी वगैरे घेतलं, ते मिक्स करून घेतलं आणि नंतर कधीतरी असं खावं वाटतं मस्तपैकी. आणि आता बाहेरचं पण खायचं बंद करायचं कारण की खूपच तब्येत वाढतं. घरीच बनवून खायचं बिना ऑइल. त्याला तर सोड्याचं सोडा म्हणजे याच्यात इनो टाकावंच लागतं. म्हणजे सोडा हलून वगैरे घेऊन मी काय केलं, ते असं एक जीव होतपर्यंत थोडंसं पातळ, जास्त पातळ पण नाही आणि घट्ट पण नाही, असं करून मी थोडंसं सगळं नाही का मिक्स करून घेतलं 5-6 मिनटं. त्याच्यामध्ये आणि ते असं जास्त पातळ पण नाही ठेवायचं, जास्त जाड पण पाणी ओतत राहिलं हलवत राहायचं. आणि त्यानंतर मिश्रणाचं पेस्टी बंद ठेवून दिल्यानंतर चहा वगैरे हे करून चहा ओतून घेतला. त्याच्यापर्यंत नाश्त्याची तर केल्यानंतर डोसा बनवायचा. ते त्यातलं तेल काढून ठेवलं थोडंसं आणि त्यामध्ये नंतर मिश्रण होतं मग ते पहिलं थोडंसं फ्रीजमधून काढलं, हलवलं आणि त्याच्यानंतर एक इनोची पुडी मी पूर्ण अशी टाकून दिली कारण जेणेकरून फुगावं. इनो टाकावंच लागतं, सोडा असला तरी टाकायचं. ती इनो सोडा नडका बघत नाही, त्यामध्ये इनो टाकायचं आणि मग त्यामध्ये ते सगळं असं नाही का ओतून दिलं. त्यानंतर टोप घातला, टोपमध्ये खाली ताटले ठेवले कारण पाणी जाऊ नये म्हणून. आणि ते तिरकं झालं तर नंतर नाही जातच नाही, नंतर ते पटकन केलं सणांमध्ये झाकण ठेवून मी गॅस चालू केला. गॅस चालू केल्यानंतर बाकीचे नाही का थोडीशी इंग्लिश चटणी वगैरे असं थोडंसं चिंचा होत्या घरामध्ये त्या घेतल्या आणि ते सगळं हलता आतमध्ये बरोबर हात लावल्यानंतर ते ठेवून चिंच हे करून घेतलं आणि मग टोप घेतला, चहाचाच टोप धुवून घेतला आणि चिंच वगैरे धुवून घेतला. थोडं पाणी टाकून मी थोडीशी उकळीत पण त्याला पटकन मग उकळीत मी ते पटकन शिजतात चिंचा. तोपर्यंत जी भांडी होती दुपारली घासली होती मी, फक्त वाळायला ठेवली होती, ते वाळली होती. तर म्हटलं सगळं लावून घेतली पटापट. तोपर्यंत तिकडं आपल्याला नाही का चिंच आहे ना शिजत होती आणि डोसा पण डोसा
काय म्हणते माझं ते शिजत होतं आपलं वगैरे मी बघत होते. नंतर बघितलं तर पाणी एका साईडने घेत होतं. म्हटलं आता काय करा. त्यानंतर ते शिजत आलं तर मी परत थोडा वेळ म्हटलं ठेवून द्यावं. मी चेक केलं. त्यानंतर मला चटणी बनवायला तर इकडे चिंच आपला सगळं शिजलेला वगैरे होता. नंतर मी ते मिक्सरमध्ये घेतलं. मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि म्हटलं तर मिक्सर लावून द्यावं, पण ते सगळं अंगावरून जाणून बेसन जेवढं लावलं त्यानंतर ते सगळं असं नाही का चांगल्याने ना गाळून वगैरे घेतलं. त्यातलं फक्त पेस्ट त्यामध्ये पाणी होतं तेच घेतलं आणि सगळं असं हलवून वगैरे सगळं एक छोट्याशा टोपामध्ये घेतलं. त्यानंतर मी ते गॅसवर ठेवलं आणि त्यानंतर गूळ मी थोडंसं किसून टाकलं, कारण साखरेमध्ये टेस्ट येत नाही, त्यामुळे मी गूळ टाकला. आणि चिंच खूपच आंबट होतं तर पण काढल्यानंतर थोडंसं त्यामध्ये मसाला टाकला आणि त्यानंतर थोड्या वेळासाठी करून ठेवलं ठेवून दिलं शिजून द्यावा. त्यानंतर मी ते डोसा चेक केला. डोसा वगैरे झाला होता. मग गॅस बंद करून अशा प्रकारे डोसा तयार झालेला होता गरम असा. आणि मग सगळं असं ठेवून नंतर टोप खाली उतरला आणि काढून घेतलं. घेतला. आम्ही बाकीचं व्हिडिओ शूट करणार होतो तर लाईट गेली होती. डायरेक्ट लाईट आली होती 12 वाजता, संध्याकाळची 9 वाजता गेली. त्यामुळे बाकीचा व्हिडिओ सगळं पाहू शकता.